ठाकुर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, रिव्ह्यू करणार आहे मराठी चित्रपट जित्राब अरविंद जगताप आणि तानाजी गाडगे याने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा जित्राब. जित्राब हा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार सुहास पळशीकर, भारत गणेश पुरे, शिवाली परब, रोहित माने, पार्थ भालेराव, संजय कुलकर्णी, कल्पना जगताप आणि इतर बरेच कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. काय आहे की हा सिनेमा जो जित्राब सिनेमा आहे या सिनेमाचे लेखक जे आहेत अरविंद जगताप हे अत्यंत हुशार, अत्यंत विचारवंत, अत्यंत क्लास नॉलेज असलेला व्यक्ती म्हणजेच अरविंद जगताप. अप्रतिम अभ्यास, अप्रतिम वाचन, अप्रतिम लेखणी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद जगताप. सध्या अरविंद जगताप यांचा ट्रेंड सुरू आहे सर्वत्र, सर्व चॅनल्सला. खूप छान लेखणी, खूप जे लिहितात ते खूपच विचारपूर्वक लिहितात. तर त्यांच्या लेखणीतून उतरलेला हा सिनेमा आहे जित्राब. काय आहे ना, अरविंद जगताप हे यांचं शेतकऱ्यांवरती खूप प्रेम आहे. मुळात अरविंद जगताप हे त्या कम्युनिटीमधून बिलॉंग करतात जिथे त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्यांनी जे शिक्षण घेतलंय किंवा जो अभ्यास केलाय तो अभ्यास ते पेपरवर उतरवतात आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा जित्राब. अरविंद जगताप यांनी हा सिनेमा लिहिलेला जित्राब दिग्दर्शन केलाय तानाजी गाडगे यांनी. आता दोन्ही जे व्यक्ती आहेत ते खरोखर या गोष्टीला दाखवलेले आहेत. लहानाचे मोठे झालेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर जे संस्कार झाले ते संस्कार त्यांनी पडद्यावरती घेऊन आले, ते दाखवतात आपल्याला. त्याच्यामुळे हा सिनेमा कसा असू शकेल याचा अनुभव तुम्हाला थिएटर्समध्ये जाऊन घ्यावा लागेल. आणि खरं सांगू का, अरविंद जगताप यांच्या लेखणीतून उतरलेला हा सिनेमा जित्राब प्राण्यांविषयी खास प्रेम असलेला शेतकरी, त्याचं कुटुंब यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे जित्राब. आता जित्राबची गोष्ट एका शेतकऱ्याची आहे. त्याला 2 मुलं आहेत. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलेलं आहे. मुलगा जो आहे तो कॉलेजमध्ये जाणार आहे. त्याला घरी काय वडील करतात, काय काबाड कष्ट करतात त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, कारण तो एका प्रेमात पडलेला, एका मुलीच्या प्रेमात तो तिथेच घुटमळत राहतो. पण एक शेतकरी त्याचं आपल्या शेतावर, आपल्या प्राण्यांवर, आपल्या घरावर किती प्रेम असू शकतं याचं अत्यंत उत्तम चित्रीकरण केलेलं आहे या सिनेमामध्ये. चित्रामध्ये सुहास पळशीकर यांनी ही प्रमुख भूमिका केलेली आणि सुहास पळशीकर ह्यांच्यासाठीच असे सिनेमे लिहिले गेलेत असं मला तरी वाटतं. सुहास पळशीकर यांची जी पर्सनॅलिटी आहे ती ह्यामध्ये एकदम फिट बसते, अशी पर्सनॅलिटी घेऊन हा सिनेमा बनलेला आहे जित्राब. जित्राब ही गोष्ट एका अशा शेतकऱ्याची ज्याच्याकडे गाय आहे, म्हणजे शेतकरी असतो